नाही, आता तो कायदेशीर गुन्हा दाखल होईलच, आता तो प्रश्नच येत नाही. कारण 3 लोकांवर गेले, चौथा माणूस आता सगळं होईल, कारण चूक केली असेल तर 100% होणार आहे. आणि जर कोरेगावचं प्रकरण असेल तर पहिल्यापासून जे महारवतन होतं, जे गायकवाड परिवार होता, त्यांची नावं 56मध्ये काहीतरी ओढली, शासनाचं नाव आलं. मग हे कुलमुक्तार पत्र देताना सुरुवातीचं जे कुलमुक्तार पत्र केलं आहे ते तेजवानी मॅडम कोण होत्या त्यांनी आणि ह्यांनी. तर हे कुलमुक्तार पत्र रजिस्टर जर तुमचं कुठंच काय नाही तर तिथून ह्यावर हा चुकीचा सुरुवात झाली. मग ह्याच्यामध्ये तेजवानी मॅडम अजून कोण आहेत का, ही सगळी त्यापासून ही यंत्रणा आहे. ही काही एक माणूस करणं ही यंत्रणा असते. आणि ही तेजवानी मॅडमनी कुलमुक्तार पत्र किती साली केलं हे एकदा शोधलं पाहिजे. आणि त्यानंतर हां आणि मग तेजवानी मॅडमला जर कुलमुक्तार पत्र दिलं तर त्याच्यामध्ये सरकारची जागा आहे तर कुलमुक्तार पत्र झालंच कसं. कुलमुक्तार जो रजिस्टरने केलं ते चुकीचं केलं. मग त्यांनी तो कुलमुक्तार जो रजिस्टर ज्यांनी केलं सुरुवातीला त्याच्यावर पाहिलं.